जीवन एक प्रसाद आहे जो आम्हाला मिळालेला आहे की जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश जीवन सर्वोच्च पातळीवर नेणे आहे। या प्रकृतीमध्ये जे स्ट्रॉंगेस्ट आहे ते सर्वाइव्ह करतं, स्वतःला जे समृद्ध करतं, स्वतःला जे अतिशय शक्तिशाली बनवतं, मग तो जीव असो, वस्तू असो किंवा कोणी असो, प्राणी असो, त्याला ते समृद्ध करतं। की तुमच्यामध्ये जीवन जर तुम्हाला भरून आणायचं असेल तुमचं, तर ही प्रकृती तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला काय तयार। असं म्हणतात ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळतं आणि ज्याला वाटतं कमी आहे त्याचं काढून घेतलं जातं। जोपर्यंत तुमची आतून इच्छा नाही आहे समृद्ध होण्याची, तोपर्यंत बाहेरचा माणूस तुम्हाला समृद्ध करू शकत नाही। जीवन समृद्ध होण्यासाठी सवलतींची गरज नाही आहे, जाणीवीची गरज आहे। ध्यान म्हणजे जागरूकता। प्रत्येक क्षण तुम्ही सावध राहिलं पाहिजे। तुमचं जीवन जर पायदळी तुडवलं जात असेल तर तुम्ही त्याचा कचरा केलेला लक्षात ठेवा। आणि तो कचरा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याला पूर्णपणे बहरत नाही। ध्यान जर साधायचं असेल तर आम्हाला सुदृढ व्हावं लागेल, शरीराने आणि मनाने, विचारांनी आम्हाला सुदृढ व्हावं लागेल। ज्यावेळेस आमचे विचार सुदृढ होतील, त्यावेळेस आमचं शरीर सुदृढ होईल, आम्हाला ध्यान लावणं आमच्यासाठी सहज साध्य होईल। तुम्ही नोकरी करताना तुम्ही जे काम करता, तुम्ही शेती करताना जे काम करता, तुम्ही त्यात रमले पाहिजे। तुम्ही त्यात जर रमले, स्वतःला विसरले, तेच ध्यान आहे। एखाद्या कामात तुमचं ध्यान केंद्रित होणं, तुम्ही स्वतःला रमून जाणं, विरघळून जाणं, हे सामान्य माणसाला जर जमायला लागलं तर त्याचं स्वतःचं जीवन एका योग्याचं जीवन आहे। मित्रहो, जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला लागतो, जेव्हा समाजामध्ये आपली ओळख निर्माण करायला लागतो आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला एक प्रश्न नेहमी पडतो, माझंही जीवन कशासाठी आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे। जेव्हा कधी जीवनामध्ये फार मोठी संकट यायला लागतात आणि जीवन नकोसं वाटायला लागतं, तेव्हा प्रश्न पडतो की हे जीवन कशासाठी आहे। आणि जेव्हा त्याला जीवनाचा उद्देशच दिसत नाही तेव्हा अशी व्यक्ती आत्महत्या करायला जाते। आपण कुठलीही गोष्ट केव्हा टाकून देतो, जेव्हा ती आपल्या काही कामाची नसते। जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी निकामी असते अशी गोष्ट आपण टाकून देतो। अशाच प्रकारे काही माणसांसाठी हे जीवनसुद्धा टाकाऊ गोष्ट होऊन जाते, नको वाटते त्यांना ते जीवन। आणि अशा वेळेस मग ते त्या जीवनाचा त्याग करतात, ज्याला आम्ही आत्महत्या म्हणतो। दुर्दैवी आहेत अशी लोक ज्यांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडत नाही, ज्यांना जीवनाचा अर्थ कळत नाही। जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही तेव्हा आपण ती गोष्ट दुसऱ्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न करतो, हा माणसाचा गुणधर्म आहे। परंतु काही माणसांमध्ये तेवढं धाडस नसतं, तेवढी भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही आणि मग ते जीवनापुढे हार मानतात। मूळतः जे जीवन आपल्याला आपल्या कष्टाने मिळालेलंच नाही आहे, आपण त्यासाठी काही किंमत मोजली नाही आहे, असं जीवन जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा त्याच्याबद्दल धन्यभागी व्हायचं की त्याच्याबद्दल बेजबाबदार व्हायचं, हे ह्या प्रकृतीने ज्याच्या त्याच्यावर सोपवलेलं आहे। जेव्हा तुम्हाला देवाचा प्रसाद मिळतो मग तो फेकून द्यायचा की तो पायदळी तुडवायचा की लोकांना वाटायचा की स्वतः प्रेमाने आणि आदराने ग्रहण करायचा, हे मात्र त्या देणाऱ्याच्या हातात नाही आहे, ते खाणाऱ्याच्या हातात आहे। तसं हे जीवन एक प्रसाद आहे जो आम्हाला मिळालेला आहे। हा प्रसाद कशावरून आहे, कारण जर तुम्ही त्याला जर भरून आणलं तर त्याचा सुगंध पसरतो, ज्याला आम्ही कीर्ती असं म्हणतो। कुठल्याही महान पुरुषाच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर त्याच्या कीर्तीचा प्रसार झालेला असतो। त्यांनी असं काही केलेलं असतं ज्यामुळे इतरांचं जीवन अधिक सुखकर झालेलं असतं आणि अधिक आनंदी झालेलं असतं। मग प्रत्येक माणूस जो आहे तो ह्या जीवनाच्या उद्दिष्टापर्यंत का पोहोचत नाही, त्याच्याविषयी सद्गुरू बोलताना म्हणतात की जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देश जीवन सर्वोच्च पातळीवर नेणे आहे। मला सांगा, एखादं आंब्याचं झाड लावलं आणि त्याला आंबेच नाही आले तर तुम्ही त्याला किती दिवस सांभाळालो। आम्हाला माहिती आहे की 4 वर्ष आंबे येत नाही, मग आम्ही 4 वर्ष त्याला खत घालू, पाणी घालू, त्याचं रक्षण करू, काळजी घेऊ, आणि 4 वर्षानंतर त्याला जर आंबेच नाही येऊ राहिले तर मला आंब्याचं झाड आणि ज्याला फळ येत नाही असं समजा लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडामध्ये त्याच्यामध्ये काय फरक राहिला। उलट लिंबाचं झाड तर गर्द सावली देतं, हिरवीगार आणि औषधी वातावरण देतं। म्हणजे ज्या उद्देशासाठी आंब्याचं झाड आम्ही लावलं
ते आंबे जर आम्हाला मिळणार नसतील तर आम्ही त्या आंब्याचं नंतरच्या काळामध्ये संगोपन करणं सोडून देतो. ही प्रकृती पण तशीच आहे. या प्रकृतीमध्ये जे स्ट्रॉंगेस्ट आहे ते सर्वाईव्ह करतं, स्वतःला जे समृद्ध करतं, स्वतःला जे अतिशय शक्तिशाली बनवतं, मग तो जीव असो, वस्तू असो किंवा कोणी असो, प्राणी असो, त्याला ते समृद्ध करतं. म्हणून तर मराठीमध्ये म्हणतात ना, साखरेचे खाणार त्याला देव देणार आणि कारल्याचे खाणार त्याचं काढून घेणार, असं मी म्हणतो पुढे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमच्यामध्ये जीवन जर तुम्हाला भरून आणायचं असेल तुमचं, तर ही प्रकृती तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला काय तयार आहे. परंतु तुम्ही जर त्या जीवनाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला जर सामावून नाही घेतलं आणि तुम्ही कुठेतरी अज्ञान, आळस आणि अहंकाराचे शिकार बनलेत, तर मग मात्र तुमचं जीवन विकृत होऊन जाणार आहे. कारण ही प्रकृती तुम्हाला मदत करण्याचं सोडून देणार आहे. असं म्हणतात, ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळतं आणि ज्याला वाटतं कमी आहे त्याचं काढून घेतलं जातं. बघा तुम्ही, गरीब आणखीन गरीब होत आहे, श्रीमंत आणखीन श्रीमंत होत आहे. कायम लोक ओरडतात हो, म्हणतात काय ही दरी कधी मिटतच नाही. ती दरी समाजाने किंवा सरकारने किंवा या परिस्थितीने निर्माण केलेली नाही आहे. ही दरी प्रकृतीने निर्माण केलेली नाही आहे. ही दरी स्वतः मनुष्याने निर्माण केलेली आहे. मार्क्सने समाजवाद आणला होता. कम्युनिस्ट पक्ष तुम्ही ऐकला असेल ना. तर ज्यावेळेस मार्क्स आला तर मार्क्सचं मत असं होतं की जी संसाधनं आहेत त्यांची विभागणी समान झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही संसाधनाची समान वाटणी कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय स्थापित होऊ शकतो. बघा, जोपर्यंत तुमची आतून इच्छा नाही आहे समृद्ध होण्याची, तोपर्यंत बाहेरचा माणूस तुम्हाला समृद्ध करू शकत नाही. तुम्ही एक प्रयोग करून बघा. मधल्या काळामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळच नाही तर मी पाठीमागं आत्ता एक बातमी वाचली. CBSE बोर्डाने एक नवीन उपक्रम आणला, ओपन बुक टेस्ट. ओपन बुक टेस्टमध्ये पुस्तक उघडायचं आणि पाहून उत्तरं लिहायची. ही बधीर करायची लक्षण आहे. म्हणजे आधीच मेंदू काम करत नाही, बेस्ट ऑफ 5 आणलं, अजून किती सोपं करणार आहे तुम्ही? का रे बाबा म्हणे मुलं आत्महत्या करतात. अरे मुलं आत्महत्या त्यांना अभ्यासक्रम अवघड आहे म्हणून करत नाही आहे. त्यांचा आहार आणि विहार, त्यांचा शारीरिक आणि मानसिक आहार चुकीचा आहे. त्यांची सुदृढता कमी होते, त्यांच्या अन्नामध्ये विष कालवलं जातं आहे आणि म्हणून ती कमजोर आहे. मग त्यांची कमजोरी दूर करायच्या ऐवजी तुम्ही अभ्यासक्रम कमजोर करू राहिले. मग मराठी शाळांमध्ये पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा सुरुवातीला परीक्षा नाही, नापास नाही असं ज्यावेळेस धोरण आलं तेव्हा ओपन बुक टेस्ट होती. मित्रांनो, ओपन बुक टेस्ट ठेवली तरी पूर्ण नापास व्हायची. आता मी त्यातूनच आलेलो आहे. अरे त्याला उत्तर कुठं हे सुद्धा सापडत नाही उघड्या पुस्तकामधून, तेव्हा झाकलेलं कधी कळायचं त्याला? मित्रांनो, याचा अर्थ काय? मार्क्सवाद जो म्हणतो की सर्वांना समान हे करा, विभागणी करा. एक प्रयोग करा तुम्ही, कुटुंबातल्या सर्व मुलांना किंवा एखाद्या वर्गातल्या सर्व मुलांना 1,000 रुपये देऊन टाका आणि 1 महिन्यानंतर चौकशी करा त्यांनी ते 1,000चं काय केलं. मला वाटतं त्याच्यामधले 90% जण खाऊन, काही जण आजारी पडतील एवढं खातील. निम्मे खाण्यात आणि निम्मे दवाखान्यात, खाण्यात आणि दवाखान्यात लेवल. खाल्लं ते पचवण्यासाठी दवाखाना. म्हणजे काय खायचं आणि ह्याचं काय करायचं याचं सुद्धा ज्ञान ज्यांना नाही आहे त्या लोकांसाठी समानवाद काही उपयोगाचा नाही. आतून तुमच्यामध्ये ती जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे. जीवन समृद्ध होण्यासाठी सवलतींची गरज नाही आहे, जाणीवीची गरज आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता, जीवन बहरून येण्यासाठी तुम्हाला ध्यान पोषक आहे. मग ध्यान का बरं पोषक आहे? कारण ध्यान तुम्हाला जागृत करतं. जिथं तुम्ही ध्यान केंद्रित करता ना ती गोष्ट स्पष्ट होते. पहा, होते. कधी कधी आपण कामात असतो ना, आपल्या समोरून आपला एखादा मित्र निघून जातो. तो म्हणतो, अरे मी तुझ्या समोरून गेलो, बोलला नाही तू माझ्याशी. आपण पाहतो पण त्याच्याकडे, पण आपण विचारामध्ये असतो.
आपण जिथे असतो, आपलं शरीर जिथे आहे तिथे तुमचं मन असेल याची खात्री देऊ शकत नाही. मग या गोष्टीमुळे जिथे तुमचं शरीर आहे, जिथे तुमचं मन आहे, तिथे तुमची भावना असेल याची खात्री तुम्ही देऊ शकत नाही. भावना वेगळी, हां, विचार वेगळे, आणि शरीर भलतीकच काहीतरी करतं आहे. यालाच गोंधळ असं म्हणतात, सावळा गोंधळ. मला वाटतं लग्नाच्या अगोदर त्याच्यामुळेच गोंधळ घालतात, नंतर गोंधळ होऊ नये म्हणून आधीच घाला. मित्रांनो, जीवन जे आहे माणसाचं जीवन एखाद्या, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या फुलझाडाप्रमाणे, एखाद्या फळझाडाप्रमाणे त्याला फळं आली पाहिजे. आणि जेव्हा त्या झाडाला फळं येतात त्या आजूबाजूला सर्वांना त्याचा काय होतो, उपयोग होतो. त्याची फळं सगळं आजूबाजूची माणसं खातात, प्राणी खातात, पक्षी खातात आणि तृप्त होतात. मग तुमचं जीवन जर तुमच्याच उपयोगाचं नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. मला सांगा, तुमचं जीवन एखाद्या वांजोट्या झाडासारखं जर असेल, त्याला फळच येत नाही आहे, तर त्या जीवनाला अर्थ तो काय? ते बहरून आलं पाहिजे, त्याला बहार आला पाहिजे. हां, मग आपल्याकडं बहार येण्यासाठी 4 मोसम आहे. पहिला मोसम काय आहे? पतझड, जो आत्ता होऊन गेला. नंतर आता कोण चालू आहे? पतझड, पानं गळून गेले उन्हाळ्यामध्ये पूर्ण, की मग पावसाळा सुरू होतो आणि मग वसंत येतो. बरोबर आहे, सगळीकडं पालवी फुटते, नवीन झाडं पुन्हा भरून येतात, आणि मग मध्ये सावन येतो, मग वसंत येतो, आणि मग शेवटी बहार येतो. मग पहिल्यांदा काय पाहिजे? पतझडमधून तुम्ही गेले पाहिजे. पूर्णपणे बेचिराग करणारं असं ऊन, प्रचंड संघर्ष, या संघर्षातून तुमचं जीवन तुम्ही घालवलं तरच तुम्हाला सावन बघायला भेटणार आहे. रखरखीत उन्हाळा, वैशाख जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हाच तुम्हाला श्रावणाचा अनुभव घेता येणार आहे. तुम्हाला माहिती आहे, गावाकडे जे लोक असतात, जाणून बुजून गवताचा जर डोंगर असेल ना, ते पेटून देतात उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का बरं पेटून देतात? बरेचसे शेतकरी भाताचं रान पेटून देतात, गव्हाचं रान पेटून देतात. का? ते पेटून दिलं का तापलं की मग पुढचं पीक कसं येतं? छान येतं, तण होत नाही. पूर्वीच्या काळी हे बरोबर होतं, आत्ता चुकीचं आहे. पण ते आता त्याच्यामध्ये काही राहिलंच नाही. जमिनीमध्ये आहे ती जिवंतता पण मरून जाते. पूर्वी जमीन ही सशक्त होती. मग अशा प्रकारे ते तापवलं की त्या तापवल्यानंतर पुढे श्रावण येतो, आणि श्रावणानंतर वसंत येतो, आणि मग बहार येतो. मित्रांनो, बहार येण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रियांमधून जाणं आहे. मग तुमच्या जीवनामध्ये संघर्ष येणारच आहे. मग संघर्षाला घाबरून तुम्ही ज्यावेळेस तुमचा विकास थांबवता त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाला थांबवलेलं असतं. काही जणांचं जीवन बोरिंग होतं, बोर्डम येतं. कशामुळे येतं? कारण त्या जीवनामध्ये तो संघर्षापासून स्वतःला काय करत असतो? बाजूला करत असतो. संघर्षापासून तोंड लपवत असतो. हे मी कसा विरोध करू? मी नाही ते सहन करू शकत, नाही मला याचा अशी सवयच नाही आहे. मग तू आईच्या गर्भामध्येच का नाही राहिला बाळा? तिथं सुरक्षित होतं ना, तू बाहेर कशाला आला? नाही, ते माझ्या हातात नव्हतं. मग हे कसं काय तुझ्या हातात आहे? हे जीवन तुझ्या हातामध्ये तेव्हाच आहे जेव्हा तू त्याला काय करू शकतो? बहरून आणू शकतो, त्याचं पोषण करू शकतो. आणि पोषण करण्यासाठी ध्यानाची गरज आहे. ध्यान म्हणजे जागरूकता. प्रत्येक क्षण तुम्ही सावध राहिलं पाहिजे. कशाकरता सावध राहिलं पाहिजे? मी जे काही करतो मी त्यात आहे का? मी जे काही करतो मी त्यात आहे का? की मी इकडे तिकडे भरकटलेलो आहे? माझं शरीर जिथे आहे तिथेच माझे विचार आहेत का? जे काम मी करतो आहे त्या कामासंदर्भातच माझं पूर्ण लक्ष केंद्रित आहे का? जी क्रिया मी करतो त्या क्रियेमध्ये माझे पूर्ण ज्ञानेंद्रिय एक केंद्रित आहेत का? किंवा मी जे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या समस्येमध्ये माझे पूर्ण भाव उतरले आहे का? म्हणजे अशा प्रकारे माझं शरीराचा स्तर असेल, मनाचा स्तर असेल आणि भावनांचा स्तर असेल. हा जेव्हा एका दिशेला येतो ना तेव्हा सर्वात मोठी गोष्ट घडायला लागते. ती म्हणजे जीवनामध्ये तुम्ही जे काही इच्छित आहे ते इच्छित तुम्ही काय करू शकता? प्राप्त करू शकता.
आणि तुमचं इच्छित तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला तेवढं सक्षम बनवलं पाहिजे. फुलं कोणत्या झाडावर येतात? सुरकटलेल्या झाडावर कधी फुलं येतात का? नाही. फुलं अशा सुदृढ आणि जोमदार वाढ झालेल्या झाडावर येतात. तसं आमच्या जीवनाची जी कीर्तीची फुलं आहेत, सुगंध आहे, ही कीर्ती आमची तेव्हा पसरणार आहे जेव्हा आम्ही आमची जी काही मेहनत आहे, आमची कष्ट आहे, हे सगळे आम्ही पूर्ण धष्टपुष्ट करू. आणि हे सगळं करत असताना आम्ही काय राहिलं पाहिजे? नेहमी जागृत राहिलं पाहिजे. वर्तमान काळात जगायला शिकलं पाहिजे. जिथे आहे तिथे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस माझी अशी फसगत व्हायची, घरचे मला असं म्हणायचे, ज्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या व्हिजिटला जायचो, बाहेर दौऱ्यावर जायचो, तेव्हा मला घरचे असं म्हणायचे की तुम्ही जिकडे गेले का तिकडचेच होता. मला असं वाटायचं हा काही म्हणजे दुर्गुण आहे. म्हणजे आपण जिथून आलो त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे ना, बरोबर की नाही? त्यांना सारखे फोन केले पाहिजे, ना इकडं ना तिकडं. हॅलो. एक लक्षात घ्या, जीवन जे आहे ते वर्तमान काळात आहे आणि तुम्ही ते वर्तमान काळात जर तुम्हाला जगायची सवय लागली तर जेव्हा कधी तुम्ही त्यांच्या सहवासात राहाल, कुटुंबाच्या, परिवाराच्या, तेव्हा तुम्ही 100% त्यांचे असाल. पण जेव्हा तुम्हाला सवय लागते की सगळीकडे लक्ष द्यायची, तेव्हा तुमचं कुठंच लक्ष नसतं. लोक म्हणतात माझे खूप सारे मित्र आहे. समजून घ्यायचं त्याचा एकही बी नाही आहे. बरोबर आहे ना? खूप सारे मित्र कसे असू शकतात? तू जोकर असू शकतो फार तर, मग सगळ्यांना खुश करू शकतो. लक्षामध्ये तुम्ही किती चांगलं वागा, अगदी देव असा तुम्ही रावण जरी म्हणजे राम जरी असले, तुम्ही कृष्ण जरी असले, तरी तुम्हाला विरोध करणारे, तुमचे मुद्दे खोडणारे, तुमच्या मतांना छेद देणारे, प्रत्यक्ष साक्षात देव जरी असले तरी. छत्रपती होते आपल्याकडे. मराठी माणसाला त्यांनी जगामध्ये ओळख निर्माण करून दिली. त्याच छत्रपतींना विरोध करणारे मराठी नव्हते का? त्यांच्याबरोबर गद्दारी करणारे नव्हते का? होते. बरोबर आहे ना? म्हणजे मुद्दा काय आहे? तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही आहे, पण तुम्ही एक गोष्ट करू शकता. काय? तुम्ही स्वतःवर लक्ष देऊ शकता. बाहेर लक्ष देणं बंद करा, स्वतःवर लक्ष द्या. मी जे काही करतो त्यात मी रमतो का? माझा आनंद तिथे आहे का? मी त्याच्यामध्ये रमून जातो का? स्वतःला विसरतो का? मी तहानभूक विसरतो का? हे जेव्हा घडेल तेव्हा ते ध्यान साधलं जाईल. आणि जेव्हा ध्यान साधलं जातं तेव्हा तुम्ही स्वतःला विसरता. शरीराचा विसर पडतो, मनाचा विसर पडतो, भावनांचा विसर पडतो. जेव्हा यांचा विसर पडतो रस्ता मोकळा होतो. लक्षामध्ये. मग तुम्हाला विचलित होणं ही मानवी जीवनातली सर्वात मोठी अडचण आहे. माणसं फार पटकन विचलित होतात. तुम्हाला आठवा जरा, ग्रंथांमध्ये फार सुंदर सुंदर गोष्टी आहे. एखादा साधू 12-12 वर्ष तपश्चर्यावर बसायचा आणि त्याची जी पुण्याई आहे ती देवांपेक्षा मोठी व्हायची. आणि मग इंद्रदेव अप्सरांना खाली पाठवायचा आणि त्याचं तप भंग करायचा. मित्रांनो, इंद्रदेव आजही आहे, आजही अप्सरा आहे, आजही साधू तपश्चर्या करतायत. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या परीक्षेसाठी पूर्ण तनमन झोकून स्वतःचं जीवन अर्पण करतो तेव्हा त्याला सहज एखादी मुलगी भेटते सुंदर, ती त्याच्यासाठी अप्सराच असते. तेव्हा जीवनामध्ये अप्सरा येत राहणार आहे. अप्सरा फक्त स्त्रीच नाही. अप्सरा म्हणजे एखादी तुम्हाला लालूच असेल, पैशांची असेल, एखादी प्रतिष्ठेची लालूच असेल, एखादी पदाची असेल, मोठेपणाची असेल, काही पण असू शकते. तुम्हाला विचलित करणं म्हणजे तुमची चाचपणी करणं, तुमच्यामध्ये जी कमिटमेंट आहे तिची तपासणी करणं, असं प्रकृतीचं काम आहे. आणि प्रकृती हे करत असते. बघा, आपण जेव्हा चांगलं काम करायला जातो ना तेव्हा खूप अडचणी येतात. आणि जेव्हा तुम्ही लांड्या लबाड्या करता, खोटं वागता, तेव्हा काही अडचण येत नाही. सर, का बरं येत नाही? कारण अधोगतीला प्रकृतीसुद्धा स्वीकार करते. तुमची अपेक्षा आहे तुमची माती व्हावी. प्रकृतीची अपेक्षा आहे की तुमची माती झाली पाहिजे, कारण तुम्ही मातीतून उठून वर आलात. ती तुम्हाला कशी सोडेल? तिची इच्छा आहे तुम्ही लवकरात लवकर माझ्यामध्ये परत समाविष्ट व्हा. बरोबर आहे? तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर पाहिला असेल ना? व्हॅक्यूम क्लीनर नेमकी काय करतो? तो मध्ये रिकामी जागा करतो, बाहेर जेवढं असतं सगळं ओढून घेतो.
बरोबर आहे ना? आतमध्ये रिकामी जागा करतो आणि बाहेरचं सगळं ओढवून घेतो. ही प्रकृती पण तेच करते. आतमध्ये रिकामी जागा करते आणि बाहेरचं सगळं ओढून घेते. म्हणजे हलकं आहे ते पहिलं ओढून येतं. व्हॅक्यूम क्लिनरच्या पुढे तुम्ही नट ठेवला, तो वडील का तो? लोखंडाचा नट जर ठेवला पुढे, लोखंडाचा एखादा तुकडा ठेवला, तर तो ओढू शकतो का? नाही. का? त्याची तेवढी क्षमता नाही. मग तुम्हाला खूप पॉवरफुल व्हॅक्यूम क्लिनर आणावं लागेल. एकदम तसंच आहे. प्रकृती व्हॅक्यूम क्लिनर घेऊन बसलेली आहे साफसफाई करायला. तिला कचरा ओढून घ्यायचा आहे. मग तुमचं जीवन जर कचरा असेल तर ती ओढून घेणार आहे, ती खाली ओढणार आहे. म्हणून विकृती जी आहे किंवा ज्याला आम्ही काय म्हणतो अधोगती आहे, अपयश आहे, ह्या सगळ्या गोष्टींना शरण जाणारी लोक म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने कचरा आहे. मगाशी सुंदर उदाहरण दिलं वैभवने. फूल जर सुंदरपणे पूर्ण ताकदीने जर उमललं, पूर्ण सौंदर्याने जर खुललं, तर ते परमेश्वराच्या चरणी जातं. ते कोणाच्या तरी सत्काराच्या गुच्छामध्ये जातं. आणि ते जर विकृतपणे जर उमललं, त्याच्या काही पाकळ्या अडकून राहिल्या आणि त्याला जर व्यवस्थित जर उमलता नाही आलं, तर ते एकतर सुशोभीकरणामध्ये पाकळ्यांमध्ये मिक्स होतं, त्याचं फूल नाही राहत. किंवा एखाद्या अंत्ययात्रेला जातं. तुम्ही अंत्ययात्रेचा आहार फार सुंदर पाहिला का कधी? नाही. कोणी चौकशी करतं का हा आहार ताजा आहे का शिळा आहे? कोणी चौकशी करतं का? नाही. मित्रांनो, आणि ते पायदळी तुडवलं जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचं जीवन जर पायदळी तुडवलं जात असेल तर तुम्ही त्याचा कचरा केलेला लक्षात ठेवा. आणि तो कचरा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याला पूर्णपणे बहरत नाही. झाडाला फुलं सुंदरपणे उमलतील केव्हा? जेव्हा त्याच्या खोडामध्ये तुम्ही भरपूर पोषण घालाल, चांगलं पोषण. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये एक सर्वात उत्कृष्ट पोषण देऊ शकतो, ते म्हणजे ध्यान. असं आम्हाला सद्गुरू म्हणतात, जे फुकट आहे, ज्याला काहीही लागत नाही. ध्यान देण्यासाठी काही लागत नाही, पण एक लागतं, ध्यान देणारा सुदृढ लागतो. रोगट माणूस, ज्याचं शरीर रोगट आहे, ज्याचं शरीर कृश आहे, ज्याचं शरीर कमजोर आहे, असा व्यक्ती ध्यान केंद्रित करू शकत नाही. त्याच्याकडे क्षमताच नाही. मला सांगा, दारुड्या असतो, तो असा कधी स्थिर उभा राहिलेला पाहिला का तुम्ही? सारखा लटपट लटपट करत असतो, सारखा डान्स करत असतो. का बरं? त्याची ऊर्जा काय झालेली असते? क्षीण झालेली असते. कुठला एखादा आजारी माणूस आहे पहा, तो सारखा वळवळ करत असतो, त्याचा बॅलन्स नाही राहत. हां, तो सरळ असा उभा होतो, असं वाकडा तिकडा असं काहीतरी चालूच राहतं त्याचं. हां, इथं दुखेल तिथं दुखेल. मग ही जी कमजोरी आहे, ती कमजोरी तुम्हाला ध्यान केंद्रित करण्यापासून काय करते? अडवते. आणि म्हणून ध्यान जरी फुकट असलं तरी तुमचं जे शरीर आहे, ते शरीर तुम्हाला कसं ठेवायचं आहे? निरोगी ठेवायचं आहे. आणि ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ते गरजेचं आहे ते खा, जे गरजेचं नाही आहे ना ते टाळा. मग तो शरीराचा आहार असेल नाही तर मनाचा आहार असेल. जो गरजेचा आहे तो घ्या. माणसं रिकामी असली की काहीतरी बघत बसतात. काय नाही रे, काय करतं? काय नाही, रिकामं आहे रे. मग लोक बातम्या बघतात. बातम्यामध्ये काय असतं सर? बातम्यामध्ये असं असतं का? हां, या मार्गाने तुम्ही जीवनाचा प्रवास केला तर तुमचं कल्याण होईल. हा यशस्वी माणूस आहे, याची यशोगाथा अशी आहे, याप्रमाणे तुम्ही यशस्वी होऊ शकता. या ठिकाणी या माणसाने अशा प्रकारचं समाजकार्य करून या समाजाचा विकास घडवून आणला. अशा किती बातम्या असतात? 100तली एक असते. 99 कोणते असतात? आता वर्णन करायची गरज आहे का? चांगल्या गोष्टीची कधी बातमी होऊ शकत नाही, कहाणी पण नाही होऊ शकत. चांगल्या गोष्टीची अतिशय सुंदर प्रकारे हा माणूस जीवन जगतो, सुंदर असं संसार करतो, मुलं झाली, मस्त त्यांना मोठं केलं आणि डिंग 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 मस्त मस्त छानपैकी त्याचं सगळं चाललंय. अशी कुठलीही मालिका तयार नाही होऊ शकत. पिक्चर बी तयार तुम्ही पाहायला जाणार नाही. म्हणून ते विकृत तयार करतात. ते हां, स्टोरी पाहिजे, दोघात तिसरा, सगळं विसरा. हां, बरं वाटतं आहे की नाही? मग दोघांचा सुखी संसार हे पाहायला कोणी जाणार नाही. ही मजा आहे जीवनाची, कारण ध्यान नाही आमचं. आणि म्हणून मित्रांनो, आम्हाला ध्यान जर साधायचं असेल तर आम्हाला सुदृढ व्हावं लागेल. शरीराने आणि मनाने, विचारांनी आम्हाला सुदृढ व्हावं लागेल. ज्यावेळेस आमचे विचार सुदृढ होतील, त्यावेळेस आमचं शरीर सुदृढ होईल, आम्हाला ध्यान लावणं आमच्यासाठी सहज साध्य होईल. आणि मग जेव्हा माणसांचं समस्या पहा, जर त्यांचं शरीर सुदृढ झालं, मन सुदृढ झालं, मग अशा वेळेस ते काय करता? कामना आणि वासनेच्या मागे लागता. बघा, तिथे पण अप्सरा आहे. हे दोन अप्सरा आहेत. शरीराची कामना आणि मनासाठी, शरीरासाठी वासना, मनासाठी कामना, या दोन अप्सरा कायम बसलेले. तुम्ही इकडून तिकडून सुदृढ झाले की त्या लगेच डोकं वर काढतात आणि डान्स सुरू करतात.
बिचारा इकून तिकून तापाला बसतो, लगेच भंग होतो. माणसाला थोडा नावलौकिक मिळू द्या, थोडी शक्ती मिळू द्या, जोपर्यंत कमजोर आहे ना तो गोगलगाय असतो आणि पोटात पाय असतो. एकदम गरीब हो, गरीब, एकदम गरीब. थोडी ताकद येऊ द्या, मग पहा तुम्ही त्याच्याकडं, सगळे शिंग बाहेर काढतो. मग त्याच्यामधल्या वासना जाग होतात, कामना जागा होतात, त्याच्यामधल्या दोष जागे होतात, लोभ, मोह, मत्सर, माया सगळं जागा होतं. आणि म्हणून सद्गुरू सांगता की सगळं सुदृढ करा, निरोगी व्हा आणि ध्यान साधा. ध्यान काय साधा? मी नश्वर आहे, मी जरी सुदृढ असलो तरी मरणार आहे आणि मी काही घेऊन आलेलं नाही आहे आणि काही घेऊन जाणार पण नाही आहे. मग आता ह्या क्षणामध्ये मी जे करतो आहे मला त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरायचं आहे. बस असं पूर्णपणे जीवन जगा आणि तुमचं जीवन असं बहरून आणा. आणि ज्यावेळेस तुम्ही जीवन बहरून आणाल त्यावेळेस तुम्हाला पुन्हा ध्यान साधणं सोपं जाणार आहे. मग तुम्ही ह्या तुमच्यासाठी खेळ बनेल. एकदा तुम्ही ध्यान साधायला लागले, मग ध्यान साधताना तुम्ही काही पण करू शकता. तुम्ही काम करताय तरी ध्यान साधू शकता, तुम्ही कुठेतरी मार्गदर्शन करताय तरी ध्यान साधू शकता, तुम्ही मेहनत करताय ध्यान साधू शकता. अगदी प्रत्येक ठिकाणी एखादी स्त्री जर स्वयंपाक करताना तिचं ध्यान लागत असेल, म्हणजे ती तन मन धन सगळं विसरून जाऊन जर स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान आहे. आणि सुगरण जी असते ती ध्यान लावल्याशिवाय स्वयंपाक करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, जी स्त्री स्वयंपाक करताना तिचं ध्यान लागतं म्हणजे तिचं कुठंच लक्ष नाही राहत. तिच्या हातचा स्वयंपाक अतिशय सुंदर असतो. की मी ज्या दिवशी घाईघाईनं स्वयंपाक करते ना तेव्हा स्वयंपाक अतिशय सुंदर होतो. जेव्हा काळजी म्हणजे विचार करून आणि अगदी ठरवून चांगला करायचा म्हणून करते त्या दिवशी चांगला होतच नाही. तुमचं इन्व्हॉल्वमेंट जे आहे ना, तुमची लुडबुड नको मध्ये. तुम्ही विरघळले पाहिजे. तुम्ही काय झाले पाहिजे? विरघळले पाहिजे. जेव्हा तुम्ही जे काही काम करता, तुम्ही नोकरी करताना तुम्ही जे काम करता, तुम्ही शेती करताना जे काम करता, तुम्ही त्यात रमले पाहिजे. तुम्ही त्यात जर रमले, स्वतःला विसरले, तेच ध्यान आहे. ध्यान म्हणजे फक्त क्रिया जी आहे, प्राणायामाची क्रिया जी आहे, प्रणव ध्यान आहे, तेवढंच ध्यान नाही आहे. जी साधू संत बसतात ध्यानासाठी, तो ध्यानाची प्रक्रिया आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून ध्यान साधणं आणि हे कर्माच्या माध्यमातून ध्यान साधणं. तर जर हा कर्मयोग जर आम्हाला साधता आला तर तुम्ही कर्मयोग म्हणजेच ध्यान आहे. एखाद्या कामात तुमचं ध्यान केंद्रित होणं, तुम्ही स्वतःला रमून जाणं, विरघळून जाणं, हे सामान्य माणसाला जर जमायला लागलं तर त्याचं स्वतःचं जीवन एका योग्याचं जीवन आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, योगस्थ कुरु कर्माणि, योगामध्ये स्थित हो आणि कर्म कर, म्हणजेच ध्यान केंद्रित करून काम कर. आणि असं जर तुम्ही करायला लागले तर तुमचं कर्म पोषित होईल, तुमचं जीवन हे विकसित होईल आणि तुमच्यासाठी जीवन एक उत्सव आणि आनंद बनून जाईल. धन्यवाद.